झालेले आहे आणि मग ते गड्डे राहत नाहीत. आता ह्यात काय नाही 10% झालेलं आहे जास्त आणि बाकी सगळे गड्डे आहेत का नाही तुम्ही सावलीला ठेवायचं. कधी हे बियाणं साठवताना काय करायचं, हे सगळे गोळा करायचे गड्डे 1-2 दिवस शेतात राहू द्या, 1-2 दिवस म्हणतोय मी. त्याच्यानंतर काय करायचं, सगळे गड्डे आणायचे आणि त्याच्यावर फुल्ल पाणी मारायचं. ह्याला जी चिकटलेली माती आहे की नाही, माती मऊ पडते ना, आणि मग सगळं झाडायचं, परत नुसतं झाडायचं, मुळ्या नाही काढायच्या. आणि मग सावलीमध्ये कुठं तुमची झाड आहेत अशीच नाही, सावलीला शंकूसारखा ढीग मारायचा, असा ढीग मारायचा. आणि मग 1-1.5 महिना काही करायचं नाही, परत काही करायचं नाही. आणि 1-1.5 महिना गेल्यानंतर त्याच्यावरती परत पाणी मारायचं. पाणी वरती मारल्यानंतर पाणी खाली निघून गेलं पाहिजे. असं 15 एकदा पाणी मारायचं. वरच 4 बादल्या पाणी मारायचं नाही, पाणी वरनं मारायचं, ते खाली निघून गेलं पाहिजे. काय अडचण नाही, सावली पाहिजे, मोकळी हवा इकडून तिकडे गेली पाहिजे. आणि हे गड्डे काय करायचं, थोडं हळदीचा पाला आहे आपल्याला, हळदीचा पाला किंवा उसाचा पाल्यानं झाकून घ्यायचे. यात काय शंका कोणाला, काही लोक म्हटले आमचे गड्डे चुरले जात आहेत. काही भागात मागच्या गेलो बियाणं चुरलं जाते. आता ह्याला CC कॅमेरे सुद्धा आलेत शेतात. लगेच तिथं माणूस कोण फिरला तर सांगते, लगेच ओरडून सांगते तुमच्या मोबाईलला. म्हणजे सुविधा खूप चांगल्या आल्या, खूप चांगल्या. सरपंच साहेब बरोबर आहे का? माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या ह्या सगळ्या लोकांना, तुम्ही यंग तरुण आहे आणि सरपंच आहे, त्याच्यामुळं कृषी विभागाच्या माध्यमातून खूप सवलती आहेत. शेतकऱ्यांचे गट आहेत का नाही तुमच्या गावामध्ये साहेब, नाही किमान 10 गट तयार करा. 10 गटाच्या माध्यमातून कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडनं जे काही सगळं अनुदान आहे ते गटाच्या माध्यमातून आहे. किमान आपल्याला 2 कुकर मिळाले आणि 4-5 हार्वेस्टर मिळाले गावात आपल्याला, आम्हाला काय नको तेवढं द्या म्हणायचं. ट्रेनिंगची काही गरज नाही आम्हाला, तुम्ही काय देणार आहे. शेडनेट आहेत, शेडनेटचा कसं होतं की शेडनेट कमी वापरायचं, जास्त कुणी घ्यायचं, त्याच्यामुळं मोठा ढीग करायचा. मग ही मानसिकता झाली लोकांची. शेडनेट द्या, कुकर द्या, अन्य काही गोष्टी आहेत त्यांच्याकडनं हळदीसाठी लागणाऱ्या, ते त्यासाठी गटासाठी अनुदान आहे. मग त्या माध्यमातून तुम्हाला कसा प्रयत्न करता येईल लोकांसाठी. आणि शेतकऱ्यांचे गट 10 शेतकऱ्यांचा गट करा, 25 शेतकऱ्यांचा गट करा, गटाच्या माध्यमातून मग ते सप्लाय करता येईल. त्याच्या पुढे जाऊन आपल्या स्पायसेस बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला काय देतात, आपल्याला मुंबईला स्पायसेस बोर्डाचं ऑफिस आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करता येते अजून बघूया. पण गटाच्या माध्यमातून तुम्ही एकट्याला काही मिळणार नाही, एकट्याला काही मिळणार नाही. तर आपल्याला मी स्वतः आणखीन बाकीच्या गावात सगळं नाही, या एवढं मोठं गाव असेल तर आपण एक या गावासाठी स्पेशल काहीतरी अजून करता आलं तर तुम्हाला बघा. याच्यामध्ये दुसरी गोष्ट तर त्या डोक्यात कसा विषय तुम्हाला ठेवून करता येते बघा, जेणेकरून कसं आहे की आता पूर्वीची पैरा पद्धत होती, आता हळद विषय बाजूला राहू दे सर, बसा की तुम्ही. आता पूर्वीची आपली पैरा पद्धत होती, पूर्वीची 40 वर्षापूर्वी पैऱ्यानं एकमेकाच्यात जाऊन काम करणं बघणं. काळाच्या प्रवाहात ह्या सगळ्या गोष्टी अवघड होणार आपल्याला. म्हणजे आपल्या घरची माणसंसुद्धा आपल्याबरोबर शेतात किती येतील हे गॅरंटी राहिली नाही. बरं आहे का चुकीचं आहे? कसं झालं, कष्टाचं काम आहे, उन्हात काम करायला लागते आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून माणूस थोडं बाजूला झाला. पण पर्याय नाही आपल्याला की या सगळ्यासाठी काही गोष्टी आपण सगळ्या कामाला एकत्र येतो का नाही. धार्मिक विधीला येतो की कामाला आपण सगळ्या, चांगला विधी असू दे किंवा एखाद्या मैताचा विधी असू, सगळ्या कामाला आपण एकत्र येतो. गेलं पाहिजे, मला काय म्हणतो आपण, मला गेलंच पाहिजे, नाही गेलं तर काय ते म्हणतील. मग यासाठी मला थोडंसं म्हणायचं की या सगळ्या गोष्टीच्या पुढं बाजूला जाऊन काय आपण ग्रुप तयार करायचे. 2 एकराचे ग्रुप असू दे, 4 एकराचे ग्रुप असू दे, सगळ्या बाबत आपण मंडळ तयार करतो, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी मंडळ करतो. शेतीच्या कामासाठी आपण जर मंडळ केलं, काही ठिकाणी मग धुळ्याच्या भागामध्ये मजुरांचा प्रचंड तुटा बसला, तिथल्या बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या महिला एकत्र आल्या, मजूरच मिळणार आणि मग त्यांनी शेती 10 महिला, 20 महिला, 25 महिला एकत्र येऊन काही कामं त्या करायला लागल्या. पर्यायच नाही आपल्याला. भविष्यामध्ये हा समस्या निर्माण होणार आहे आपल्याला. जो गट आहे, कुठलाही गट असेल, त्या गटाच्या माध्यमातून एकमेकाला मदत करणे, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. प्रत्येक वेळा आपण माणसं कुठली आणणार आणि मग ह्यात आपला बदल करायला पाहिजे. आता इथं गांडूळ शेती सर केलेलं आहे, इथं गांडुळाचं आपल्याच घरचं खत आहे की ह्याच्या शेणखताच्या 2 ते 2.5 पट ह्याच्यामध्ये गांडूळ खत तयार केल्यानंतर अन्नद्रव्य तयार होत आहेत. हे आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याच तयार होता घरी, हे आपण करायला पाहिजे. काळाच्या प्रवाहात शेती आपण म्हणतोय तितकी सोपी अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट, निसर्ग बदलला आहे, निसर्गाच्या लहरीप्रमाणे आपल्याला बदलायला पाहिजे. 6-6 महिने पाऊस कधी पडला होता का पूर्वी? तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये जी जैविक खतं वापरलेत, तुम्ही वापरलेत, त्याच्यामध्ये काय वापरलं तुम्ही समजा, ग्रीन हार्वेस्ट वापरले, त्यानंतर WMF वापरले किंवा ट्रायकोडर्मा वापरला, हे तुम्ही जे वापरलं आहे नाही, काल शेतकऱ्यांनी तेच वापरलं होतं ना. काही शेतकऱ्यांनी वापरले, याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे जरूर. पण वापरताना कधी वापरले, कुठल्या वेळी वापरले, सोडताना ट्रिपिंग कधी सोडले, या सगळ्या गोष्टीचे बारकाने तुम्ही जरा सांगितलं तर लोकांना जास्त बरं होईल. मी काय सांगितलं जण, पण खतं जी वापरतोय, खतं वापरताना एवढी कूज नाही, 10% कूज असेल तेवढी, पण काल काहीच नव्हती कूज तिथं. आणि काही ठिकाणी
जवळजवळ 70% कुजलेलं आहे लोकांचं. तर त्याच्यामध्ये कसं आहे, कम्युनिकेशन तुमचं जे आहे की नाही, बारकाईनं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. एकमेकाला मार्केटमध्ये भरपूर खतं आहेत, जैविक खतं आहेत, पण त्याचा परिणाम कितपत चांगला आहे हे तुम्ही बोलल्यानंतर जास्त लोकांच्या मनात शिरतं येते किंवा उपयोग त्याचा होतोय. मला वाटतं हेही जरा सांगितलं तर बरं होईल त्या नक्कीच. काय नाही, सेंद्रिय खतात जेवढा याचा समजा सेंद्रिय खतात आपण मिक्स करून जर याचा वापर केला डब्ल्यू तर रिझल्ट चांगला आहे. सेंद्रिय खतामध्ये काय माहिती आहे का, त्याची 10 पट वाढते, कार्यक्षमता वाढते. गांडूळ खत असू दे किंवा पेंड असू दे, याच्यामध्ये ते भट्टी लावणं म्हणतो ना कसं, भट्टी लावून जर वापरलं का नाही त्याची 10 पट ताकद वाढते, ते वाढतात आणि मग ते शेतात टाकलं की आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो. कूज आल्यानंतर नाही साहेब, मला वाटते पाऊस 15 जूनच्या दरम्यान चालू होते. 1 महिना झाल्यानंतर पहिला डोस असला पाहिजे. 1 महिना झाल्यानंतर जुलैच्या दरम्यान आणि परत सप्टेंबरमध्ये एकदा, की म्हणजे कसं होईल की तिथं आले की नाही, सूत्रकुबे आले, जीवाणू आले, तर हे तिथल्या तिथं थांबायला पाहिजे. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचवलं पाहिजे. तुम्ही काय काय वापरलं आपलं त्यांनी वापरलेला सुरुवातीपासून. आणि त्याचबरोबर दुसरा कंदसडीसाठी कृषी WMF म्हणून आहे, आपल्या गावामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वापरलेला आहे आणि विशेष त्यांनी पण शेतावरती वापरला आहे. सुंदर रिझल्ट मिळाले त्यांना, कुठलीही सड नाही त्यांच्या हळदीमध्ये आता आपण बघितली तर. आणि यावर्षी मेजर पाणी व्यवस्थापन एक महत्वाचं आहे. तो सगळा विषय एक नाही. आता एक टॉपिक आपण घेऊया. तो सगळ्या विषयामध्ये मी प्रत्येक नाही साहेब, तुम्ही म्हणता की नाही, फक्त जमिनीची निवड करताना तुम्ही जी जमीन करायची की नाही त्याच्यामध्ये फक्त माती परीक्षण करून घ्या. जमिनीची निवड, त्यातून करायची मशागत, बेसल डोस, हे सगळं आपण त्या लागवडीच्या अगोदर मी परत येतो ते सगळं तुम्हाला सांगतो. आणि तुमचं 20 क्विंटल असेल तर उत्पन्न 25-30 करून गेलं पाहिजे. तुमचं पूर्वी किती होतं? मी काही शेतात काय केले पाहिजे काय, काही 2 लिटरचे डिस्चार्ज टाकले आणि काही 4 लिटरचे. हां, तर तिथं म्हणजे एकाच शेतात असं माल निवडून पडला. 2 लिटर आणि 4 लिटर 4 लिटर एवढा याच्यात फरक पडला. हे बघा, हे माझ्या शेताचे नाही, मी जिथं संशोधन केंद्रावर काम करतोय तिथं शेतकरी 5 एकर हळद आहे. 5 एकर हा जो गड्डा आहे की नाही तो 4.5 किलोचा गड्डा आहे. 5 ते 6 फूट आहेत. 5.5 ते 6 महिने कंटिन्यू पाऊस. अशीच जमीन आहे आपली, अशीच जमीन आहे. आणि तुमच्या हिंगोली भागातलेच मजूर तिकडे काढायला होते, तिकडे हळद काढायला तिकडे आले होते. तर हे मी काय दाखवतोय तुम्हाला की होऊ शकतं हे प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी केल्यावर. फक्त ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, खताचं व्यवस्थापन, जैविक खतं कशी वापरतोय, रासायनिक खतं वापरतोय आणि लागवड करताना कशी लागवड केली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी कसल्याही परिस्थितीमध्ये शेतात थांबता कामा नये. पाऊस किती पडू दे पण शेतात थांबता कामा नये, एवढी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत असताना हे बंद करू का सर, बसा की. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत असताना बऱ्याच ठिकाणी असं झालं की आपण ऑटो बसवलेत, टायमर ऑटो बसवलेत ना, लाईट आली की चालू, लाईट गेली की बंद. बरं आहे का सगळं? आमच्याकडे शिफ्टला शिफ्ट राहते 8-8 10-10 तास. म्हणजे अजून भ्रम आहे लोकांचा की पाणी खाली बेडमध्ये उतरलं पाहिजे. हां, आता कसं बोलला बरं. हां, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एक साधं